माझा तो ओला टॉवेल शरीराला पूर्णपणे चिकटला होता. मंगेशने माझ्या नाजूक कमरेला दोन्ही हातांनी पकडले आणि मला आपल्या मजबूत छातीशी घट्ट ओढले. त्याचा उबदार श्वासाचा स्पर्श माझ्या मानेवर होता, ज्यामुळे माझ्या अंगावरून सरसरून काटा आला. एका बाजूला बाहेर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि दुसऱ्या बाजूला हॉटेलच्या त्या बंद खोलीत माझ्या काळजाची वाढलेली धडधड. मंगेशने कांचनला झोपवून हळूच माझ्या खोलीत दरवाजा ठोठावला. त्यानंतर त्या रात्री जे घडले ते आम्हा दोघांचे एकच गडद रहस्य बनले. जगासमोर येणे केवळ अशक्य होते. काय झाले होते त्या रात्री आणि कसे रंगले हे आमचे गुपित नाते हे जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. माझं नाव मयुरी. लग्नाला 2 वर्ष झाली आहेत. एक गोंडस मुलगा आहे. संसाराची गाडी वरवर सुरळीत चालली होती. मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात ती जुनी चुलबुल आणि लग्नानंतर हरवलेला उत्साह कमी झाला होता. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आणि मी काही दिवसांसाठी माहेरी जायचे ठरवले. तिथे गेल्यावर मात्र माझे सगळे जगच बदलून गेले. माझी धाकटी बहीण कांचन, तिथे 6-7 महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. तिचा नवरा मंगेश जेव्हा तो पहिल्यांदा समोर आला तेव्हाच त्याने मजबूत शरीर आणि पिळदार व्यक्तिमत्व पाहून माझ्या काळजाचा ठोका चुकला होता. मंगेशचे ते खोल काळेभोर आणि करडा आवाज कोणत्याही स्त्रीला आकर्षित करेल असाच. माझा नवरा ऑफिसच्या कामामुळे येऊ शकला नव्हता, त्यामुळे आम्ही सगळे मिळून आठवडाभर धमाल करणार होतो. पण घराच्या त्या गर्दीतही मंगेशची नजर मात्र सारखी माझ्यावरच खेळत असे. तो जेव्हा माझ्याकडे बघायचा तेव्हा त्याच्या नजरेत एक वेगळीच तडप मला जाणवायची. एके दिवशी दुपारी आम्ही सगळे शेतातल्या आंब्याच्या बागेत गेलो होतो. झाडाला लागलेले रसाळ आंबे बघून माझे मन मोहून गेले. मला आंबे तोडायचे होते, पण माझी उंची कमी पडत होती. योगायोगाने तिथे आम्ही दोघेच उरले होतो. मंगेश हळूच जवळ आला आणि काही न बोलता त्याने मला आपल्या शक्तिशाली बाहूमध्ये अलगद उचलून धरले. त्याच्या रांगड्या हातांचा स्पर्श माझ्या नाजूक कमरेला होताच. जणू अंगावर हजारो मुंग्या आल्यासारखे झाले. मी आंबे तोडले, पण खाली उतरताना आमची नजरानजर झाली आणि सुमारे 2-3 तास काळ थांबला होता. मी हळूच त्याच्या कानात कुजबुजले, मंगेश, तुम्ही मला खूप आवडता, पण हे कोणाला कळता कामा नाही. तो फक्त मंद हसला आणि म्हणाला, मयुरी, तू दिसतेस इतकी सुंदर की नजर हटतच नाही. त्याने आपला हात माझ्या खांद्यावर ठेवला आणि जगाचा विसर पडून आम्ही दोघेही चालत होतो. अचानक त्याने माझा हात घट्ट पकडला आणि विचारले, मला एक चुंबन मिळेल का? मी लाजेने चक्क गोरीमोरी झाली. त्याने हळूच माझ्या डोक्यावरचा पदर सावरला आणि ओठांना स्पर्श केला. त्या एका स्पर्शाने माझे संपूर्ण शरीर विजेच्या प्रवाहाने भरून गेले. घरी आल्यावर मंगेशने एक प्लॅन केला. पुण्याला सहलीला जाण्याचे. त्याने मुद्दाम हॉटेलमध्ये वेगवेगळ्या खोल्या बुक केल्या होत्या. मला त्याचे हे चातुर्य उमजले होते. गाडीत जातानाही आमच्या नजरांचा लपाछपीचा खेळ सुरूच होता. हॉटेलच्या त्या रात्री बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. रात्रीचे साधारण 3 वाजले असतील. अचानक माझ्या खोलीच्या दरवाजावर हलकी थाप पडली. मी दरवाजा उघडला तर समोर पावसाने थोडा भिजलेला आणि नजरेत आग लागलेला मंगेश उभा होता. बाहेर पावसाचा जोर वाढत होता. मंगेश माझ्या खोलीत शिरला. त्याने क्षणाचाही विलंब न लावता दारावरची कडी लावली. कांचन गाढ झोपेत होती आणि माझा मुलगाही बाजूला शांत निजला होता. मंगेशने मला अलगद ओढत बाथरूममध्ये नेले. तिथे मंद प्रकाश होता. तो वातावरणाला अधिकच मादक बनवत होता. तो माझ्या अगदी जवळ आला. त्याच्या शरीराचा तो पुरुषी सुगंध मला वेड लावत होता. तो माझ्या कानात हळूच कुजबुजला, मयुरी, कांचन आता गाढ झोपली आहे. 2 दिवसांपासून मी फक्त तुझीच वाट पाहतोय. मला आता तू हवी आहेस. त्यांच्या या शब्दांनी माझ्या अंगात जणू वीज संचारली. त्याने मला भिंतीला टेकवले. मंगेशने माझ्या साडीच्या पदरावरून हात फिरवला. तो स्पर्श इतका हळवा आणि तितकाच जवळचा होता की माझ्या अंगावर काटा आला. पावसाच्या थेंबांनी माझी साडी अर्धवट ओली झाली होती आणि मंगेशची नजर माझ्यावरच होती. त्याने हळूच माझ्या साडीचा पदर खांद्यावरून खाली सरकवला. माझ्या पाठीला त्याचा उबदार श्वासांचा स्पर्श होत होता, ज्यामुळे माझी
थरथरणारी काया अधिकच विरघळून गेली. मंगेश कोणी येईल, मी अगदी अशक्तपणे म्हणाले, पण त्याने माझे ऐकले नाही. त्याने मला आपल्याकडे वळवले आणि माझ्या ओठांवर आपले ओठ टेकवले. आम्ही एकमेकांच्या श्वासात इतके हरून गेलो होतो की बाह्य जगाचा विसर पडला होता. त्याच्या खडबडीत हातांनी जेव्हा माझ्या नाजूक कमरेला घट्ट वेढा घातला तेव्हा माझ्या मुखातून एक सुस्कुरा निघाला. त्याने बादलीभर पाणी घेतले आणि माझ्या अंगावर शिपंडले. भिजलेली साडी शरीराला चिकटली होती. त्याने माझ्या मानेवर हळूवार चुंबनाचा वर्षाव सुरू केला. तो रात्रभर माझ्यासोबत त्या बाथरूममध्ये आणि खोलीच्या एका कोपऱ्यात राहिला. आम्ही एकमेकांना भरभरून प्रेम केले. ती रात्र आमच्या आयुष्यातले एक असे वळण होते, तिथून मागे फिरणे अशक्य होते. सकाळी जेव्हा मी आरशात पाहिले तेव्हा माझ्या मानेवर आणि खांद्यावर मंगेशने दिलेल्या प्रेमाच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. मी घाईघाईने पदर सावरला आणि स्वतःला व्यवस्थित केले. माहेरी पुढचे दिवस अधिकच गहिरले होते. मंगेश संधी शोधत असे आणि मी त्याच्या एका स्पर्शासाठी व्याकुळ झाले होते. एके दिवशी दुपारी घरात सगळे डुलकी घेत होते. मी अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले होते. बाहेर येताना मला आठवले की मी कपड्यांची बॅग बाहेरच विसरले आहे. मी फक्त एका काळा टॉवेल अंगभर गुंडाळून दरवाजा उघडला तर समोर साक्षात मंगेश उभा होता. त्याने मला त्या अवस्थेत पाहिले आणि त्याच्या नजरेत एक वेगळीच चमक निर्माण झाली. त्याने मला पुन्हा आत ढकलले आणि स्वतःही आत शिरून दरवाजा बंद केला. मी फक्त एका टॉवेलमध्ये होते आणि समोर मंगेश उभा होता. मंगेश काय करताय, कोणी बघितले तर, मी दचकलेल्या आवाजात विचारले. पण मंगेशच्या काळ्याभोर डोळ्यात एक वेगळीच चमक होती. त्याने मला भिंतीला टेकवले. माझे ओले केस त्याच्या चेहऱ्याला स्पर्श करत होते. तो हळूच माझ्या कानात कुजबुजला, मयुरी, तुझ्या अंगावरील पाण्याचे हे थेंब मला वेड लावत आहे. माझा तो ओला टॉवेल शरीराला पूर्णपणे चिकटला होता. मंगेशने माझ्या नाजूक कमरेला दोन्ही हातांनी पकडले आणि मला आपल्या मजबूत छातीशी घट्ट ओढले. त्याचा उबदार श्वासांचा स्पर्श माझ्या मानेवर होता, ज्यामुळे माझ्या अंगावर सरसरून काटा आला. त्याने हळूच तो टॉवेल बाजूला सारला आणि माझ्या नितळ त्वचेवर त्याच्या ओठांचा हळूवार वर्षाव सुरू केला. त्या बाथरूममधील ओल्या वातावरणात रोमांस पुन्हा एकदा हरपला. सुट्ट्या संपायला फक्त 2 दिवस उरले होते. मंगेश एक युक्ती लढवली. त्याने घरात सांगितले की मला शहरात काही महत्त्वाचे काम आहे आणि मयुरीला मुलासाठी काही औषध आणायचे आहे. असे निमित्त करून आम्ही दोघे बाहेर पडलो. मी त्या दिवशी गुलाबी रंगाची पातळ साडी नेसली होती. केस मोकळे सोडले होते आणि ओठांवर गुलाबी लिपस्टिक होती. मंगेशचे डोळे माझ्यावरून हटत नव्हते. गाडी हायवेवरून एका ओसाड रस्त्याकडे वळली. आजूबाजूला दाट झाडी आणि शांतता होती. गाडी चालवतानाच मंगेशने आपला एक हात माझ्या मांडीवर ठेवला. त्याच्या त्या रांगड्या स्पर्शाने माझ्या शरीरात विजेचा करंट धावला. त्याने एका मोठ्या झाडाच्या सावलीत गाडी उभी केली आणि इंजिन बंद केले. मयुरी, आज इथे फक्त तू आणि मी आहोत, कोणतेही बंधन नाही. त्याच्या त्या खोल आवाजाने माझे मन पुन्हा एकदा भरकटले. त्याने मला मागच्या सीटवर यायला सांगितले. तिथे जागा थोडी कमी होती, पण आमची एकमेकांच्या जवळची ओढ इतकी होती की कशाचेही भान राहिले नाही. त्याने मला आपल्या मांडीवर बसवले. मंगेशने माझ्या साडीचा पदर हळूच सरकवला. गाडीच्या त्या बंदिस्त वातावरणात फक्त आमचे गरम श्वास आणि बाहेरच्या वाऱ्याचा आवाज येत होता. त्याने मला मिठीत इतके घट्ट ओढले की मला सुख आणि समाधानाचा वेगळाच अनुभव आला. मयुरी, हे आपले गुप्त जीवन आहे जे कोणालाच कधी कळणार नाही. तो माझ्या ओठावर ओठ टेकवत म्हणाला. सुट्ट्या संपायला आता फक्त 23 तास उरले होते. माझं मन उजड झाले होते, कारण उद्या मला पुन्हा माझ्या शहरात माझ्या संसारात परत जावे लागणार होते. मंगेश आणि मी गेल्या काही दिवसात जे काही अनुभवले होते ते एखाद्या सुंदर पण धोकादायक स्वप्नासारखे होते. त्या दिवशी नशिबाने पुन्हा आमची साथ दिली. घरातले सगळे शेवटच्या खरेदीसाठी बाहेर गेले होते आणि घरी फक्त मी आणि मंगेश होतो. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. मी खोलीत साडी बदलून एका काळा सिल्कचा गाऊन घालत होते. इतक्यात मंगेश अचानक आत आला आणि त्याने दरवाजाची कडी लावली. त्याच्या डोळ्यात एक वेगळी अस्वस्थता होती. मयुरी,
उद्या तू जाणार आहेस, मला माहीत नाही. मी तुझ्याशिवाय कसे राहणार, तो कळून बाहेर बोलला. त्याने मला जवळ ओढले आणि माझ्या कमरेवर हात ठेवला. त्या स्पर्शाने मी पुन्हा एकदा वितळले. त्याने मला उचलून बेडवर नेले. त्या पावसाळी रात्री आम्ही पुन्हा एकदा एकमेकात विरघळून गेलो, जणू काही ही आमची शेवटचीच भेट असावी अशा तीव्रतेने आम्ही एकमेकांना सावरून घेतले. दुसऱ्या दिवशी सकाळी निघण्याची वेळ झाली. माझा नवरा आम्हाला न्यायला आला होता. बाहेरून आम्ही सगळे अगदी सामान्य होतो. मंगेश कांचन सोबत उभं राहून आम्हाला हात हलवत निरोप देत होता. बाहेरून आम्ही फक्त मेवणी आणि मेवणा होतो, पण आमच्या नजरा एकमेकांना बरेच काही सांगून गेल्या. गाडीत बसताना मंगेशने हळूच माझ्या हातात एक छोटंसं पाकिट दिले. त्यात सोन्याचे सुंदर कानातले होते आणि एक छोटी चिठ्ठी होती, ज्यावर लिहिले होते, आपल्या गुप्त रहस्याची ही एक छोटीशी आठवण. गाडी सुरू झाली आणि माहेर मागे सरकू लागली. प्रवासात मनात विचारांचे चक्र सुरू झाले. अचानक एक विचार आला की आणि माझ्या अंगावर काटा उभा राहिला. गेल्या काही दिवसातील तो बेधुंदपणा, तो रोमांस. मी माझ्या पोटावर हात ठेवला. मनात एक वेगळी शंका आणि अनामिक आनंद दाटून आला. मंगेशने दिलेला तो वारसदार तर माझ्यासोबत नसेल ना, या शंकेने माझे मन धडधडले आणि मी एका नव्या आयुष्याकडे निघाली होती. पण माझे मन मात्र त्या आंब्याच्या बागेत, त्या हॉटेलच्या खोलीत आणि मंगेशचे त्या मिठीतच कायमचे अडकून पडले होते. हे आमचे असे गुप्त रहस्य होते, जे आता कदाचित आयुष्यभर आमच्यासोबत एक जिवंत पुरावा म्हणून राहणार होते. संसाराच्या त्या चौकटीत आता एक नवे गुपित दडले होते. मंगेश आणि माझे हे नाती जगासाठी चुकीचे होते, पण आमच्यासाठी तो असा एक अनुभव होता, जो शब्दात मांडणे कठीण आहे. माझ्या शरीराकडे वेगात जात होती, पण माझे मन मात्र मागेच राहिले होते. मी पोटावर हात ठेवून विचार करत होते, ही शंका खरी तर नसेल ना? मंगेशचा तो स्पर्श, ती ऊब, आणि आता कदाचित त्याचा अंश माझ्यातच वाढत असेल. ही कल्पना भयावह आणि विचित्ररित्या सुखद होती. घरी परतल्यापासून मी माझा नवरा आणि मुलगा यांच्यात स्वतःला हरवून दिले. पण रात्र मी जाग येई. माझे डोळे उघडे असत आणि समोर फक्त मंगेशचा चेहरा दिसत असे. माझे शरीर बदलू लागले होते. सकाळी उठल्यापासून मळमळ, काहीतरी आंबट खाण्याची तीव्र इच्छा आणि अचानक हातपाय कोरडे पडणे. एके दिवशी मी डॉक्टरकडे गेले. तपासणी झाली. डॉक्टरांनी स्मित हास्य करत सांगितले, मयुरी, अभिनंदन, तू गरोदर आहेस. साधारण 6 आठवड्यांचे गर्भ आहे. त्या क्षणी माझ्या पायाखालची जमीन सरकली. डॉक्टरांनी पुढे काय सांगितले ते माझ्या कानावर पडलेच नाही. मी घरी आले आणि स्वतःला खोलीत बंद करून घेतले. समोरच्या आरशात माझे प्रतिबिंब पाहिले. हे बाळ माझ्या नवऱ्याचे नव्हते, हे मंगेशचे होते. मनात विचारांची चक्र सुरू झाली. एकीकडे लाज, गुन्हेगारीची भावना, दुसरीकडे एक विचित्र आनंद. मंगेशचा अंश माझ्यात रुजला होता. त्याचे अस्तित्व माझ्या पोटात हळूहळू वाढत होते. मी माझ्या आईला फोनवर गरोदरपणाची बातमी सांगितली. आनंद झाला, पण मनातील खरे रहस्य कोणालाच कळू शकले नाही. काही दिवसांनी माहेरून बोलावले आले. एकदा येऊन जा, सुट्ट्या आहेत. मी परत घरी आले. तिथे सगळे सामान्य होते. कांचन आणि मंगेशही तिथेच होते. मंगेशने मला पाहताच त्याच्या डोळ्यात एक वेगळी ओळख होती. माझ्या चेहऱ्यावरचे ते मंगेशचेच प्रतिबिंब त्याला दिसत होते का मला माहीत नव्हते. एके दिवशी संधी साधून तो माझ्याजवळ आला. अंगणात एकटी बसलेले असताना तो हळूच शेजारी येऊन बसला. मयुरी, तू बरोबर आहेस ना? तुझ्या चेहऱ्यावरून खूप थकवा दिसतोय. तो हळू आवाजात म्हणाला. मी बरी आहे मंगेश, फक्त थोडीशी थकवा वाटतोय. मी डोळे खाली घालत उत्तर दिले. त्याने माझ्या हाताकडे पाहिले. हळूच बोटांनी माझ्या मनगटाला स्पर्श केला. तो स्पर्श जणू विजेसारखा झाला. मी हात ओढून घेतला, पण तो गेला नाही. तुला काहीतरी सांगायचे आहे मयुरी, तुझ्या डोळ्यात काहीतरी वेगळं आहे, तो म्हणाला. माझा श्वास वेगवान झाला. मी क्षणभर शांत बसून राहिले. मग डोळ्यात पाणी आणत म्हणाले, मंगेश, मी गरोदर आहे. त्याचे डोळे विस्फारले. त्याने क्षणभर काहीच बोलू नये तसे पाहिले. मग हळूच विचारले, ते बाळ होय, ते तुझे आहे? मी अगदी कुजबुजत सांगितले.
त्या रात्री उशिरा घरात सगळी झोपल्यानंतर मंगेश माझ्या खोलीत आला. त्याच्या डोळ्यात निरनिराळ्या भावना होत्या. तो माझ्यासमोर बसला, फार दूर अंतर ठेवून, कारण त्याच्या हातात एक पत्र होती. हे काय आहे, मी विचारले. कांचनला काल मिळालेल्या डॉक्टरांच्या तपासणीचा अहवाल. त्याने खोल श्वास घेतला. ती ही गरोदर आहे मयुरी, पण तिच्या बाबतीत गुंतागुंत आहे. डॉक्टर म्हणतात गर्भ धोक्यात आहे आणि मला भीती वाटते. तो थांबला. मी त्याच्या डोळ्यात पाहिले. तो म्हणाला, जर कांचनचं बाळ जगलं नाही तर आपल्या या नात्याची किंमत किती मोठी आहे हे मला कळतंय. माझ्या मनात विचारांचे वादळ उठले. 2 बहिणी, एकाच पुरुषाची बाळ, एक कांचनच्या पोटात संकटात, दुसरी माझ्या पोटात निरोगी पण चोरून वाढणारी. हे रहस्य आता एकटेच राहिलेले नव्हते. काही आठवड्यांनी एक दिवशी संध्याकाळी कांचन अचानक माझ्या खोलीत आली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. तिने माझा हात पकडला. मयुरीताई, मला काहीतरी सांगायचे आहे. मंगेशला मी आणि त्याच्यात काहीतरी बरोबर नाही. तो रात्री झोपेत तुझं नाव घेतो. ती कुजबुजली. त्या क्षणी माझ्या अंगावर काटा उभा राहिला. माझे डोळे तिच्याकडेच होते. मी काय उत्तर द्यावे ते मला सुचेना, कारण कांचनच्या डोळ्यात शंका नव्हती तर जणू खात्री होती. तिने माझा हात सोडला. मी तुम्हा दोघांनाही दिवसभर बघते आहे. तुझ्या पोटातलं बाळ, त्याची वैशिष्ट्य मंगेशची किती मिळती जुळती आहेत हे तुला वाटत नाही का? मी गप्प बसून राहिले. रात्रीचे अंधारलेले आकाश, बाहेर गरजले पाऊस सुरू झाला होता. पण यावेळी तो फक्त बाहेरच नव्हता तर आमच्या आयुष्यातील प्रत्येक नात्यावर कोसळत होता. कांचनचे ते शब्द माझ्या मनात घर करून राहिले. ती माझ्या पुढून उठून गेली, पण तिचे डोळे जणू माझ्यातील प्रत्येक सत्य वाचून गेले होते. त्या रात्री मी झोपू शकले नाही. पाऊस थांबला होता, पण माझ्या मनातील वादळ कायम होते. दुसऱ्या दिवशी सकाळी कांचनने मला एकटे पकडले. ती माझ्या खोलीत आली आणि दार लावून बसली. ताई, मी आधीच खूप काही ओळखलं आहे. आता खरं सांग, तुझ्या पोटातलं बाळ मंगेशचं आहे ना? तिचा आवाज थरथरत होता. मी गप्प राहिले. डोळे भरून आले. क्षणभर शांतता राहिली. मग मी हळूच डोके हलवले. होय. कांचनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती उठून खिडकीकडे गेली. बराच वेळ ती शांत होती. मी तिच्याकडे काहीच बोलू शकत नव्हतो. मग ती हळू म्हणाली, मला वाटत होतं, पण तरीही तुझ्याकडून ऐकून वाईट झालं. तू माझी मोठी बहीण आहेस. तुझ्यावर मी विश्वास ठेवला होता. कांचन, मला माहीत आहे की मी चुकले, पण जे झालं ते परत हातातून निघून गेलं. मी स्वतःला आवरू शकले नाही. मी रडत रडत म्हणाले. तिने माझ्याकडे वळून पाहिले. तिच्या नजरेत राग नव्हता, फक्त वेदना होती. मंगेशला याची किंमत मोजावी लागेल. मी त्याच्यासोबत राहू शकत नाही, पण आधी मला माझ्या पोटातल्या बाळाची काळजी करायची आहे, ती म्हणाली. त्या दिवसापासून कांचन बोलणे कमी झाले. ती मंगेशपासून दूर राहू लागली. घरातील वातावरण तणावपूर्ण झाले. एके दिवशी मंगेशने मला संधी साधून बोलावले. मयुरी, कांचनला कळलं आहे सगळं. ती माझ्याशी बोलत नाही. मी काय करू? त्याचा आवाज लाचार होता. तू तिला जाऊन सांग, माफी माग. जे झालं ते खरं आहे, पण आता तू तिच्यासोबत प्रामाणिक राहा. मी सल्ला दिला, पण मंगेश माझ्याकडे बघत म्हणाला, मयुरी, तू कधी स्वतःला विचारलं आहेस का? मी तुझ्यात काय पाहतो? तुझ्यातली ती ऊब, ती सगळीकडे राहणारी माया तुझ्या मनात रोज वाढत आहेस. त्याच्या या बोलण्याने मी स्तब्ध झाली. हे बोलू नकोस. आता आपण जे केलं ते चुकीचं होतं. आपल्याला आता शहाणपणाने वागायचं आहे, मी कडक आवाजात म्हणाले. तो निघून गेला, पण त्याचे शब्द माझ्या मनात घर करून राहिले. काही दिवसांनी कांचनने सर्वांना जमवले. तिने मंगेशसमोर स्पष्ट शब्दात सांगितले, मला घटस्फोट हवा आहे. मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. घरात एकच गोंधळ उडाला. माझी आई रडू लागली. वडिलांनी मंगेशला विचारले, काय प्रकार आहे हा? मंगेशने काही बोलू नये तसे पाहिले. त्याच्या डोळ्यात अपराधीपणा होता. मी शांत बसून होते, कारण मला माहीत होते हा निर्णय कांचनने घेतला आहे. आता त्यात कोणी बोलू शकत नव्हते. त्या रात्री सगळे झोपल्यानंतर मी कांचनकडे गेले. ती अश्रू ढाळत बसली होती. मी तिच्या जवळ बसलो. तिने माझा हात पकडला. ताई, तुला माझा राग नाही, पण या नात्यात मी आता राहू शकत नाही. तू माझी बहीण आहेस.
तुझ्यासाठी मी हे गुपित ठेवीन, पण मंगेश मला हवा नाही, ती म्हणाली. मी तिला घट्ट मिठी मारली. ती रात्र आम्ही दोघी रडत रडत काढली. कांचनला घटस्फोट झाला. ती माहेरचं परत आली. तिचे बाळही निरोगी राहिले. तिने एका निरोगी मुलाला जन्म दिला, पण तिने मंगेशला त्या बाळाच्या जवळही फिरकू दिले नाही. माझे पोटही दिवसेंदिवस वाढू लागले. माझा नवरा आनंदात होता. त्याला वाटले की हे बाळ त्याचेच आहे, पण माझ्या मनात मात्र एक कोपरा होता जिथे सत्य होते. ते सत्य मी कधीच कोणाला सांगणार नव्हते. प्रसूतीचा दिवस आला. मी एका सुंदर मुलीला जन्म दिला. तिचे डोळे मोठे आणि काळेभोर होते, अगदी मंगेशसारखे. मी तिला पाहतच माझ्या डोळ्यात पाणी आले. माझा नवरा म्हणाला, हिचे डोळे तुझ्यासारखेच आहेत. मी हसले, पण मनात मात्र एक कटू सत्य होते. ही मुलगी मंगेशची होती. तिच्या रूपात मंगेशचे प्रतिबिंब स्पष्ट दिसत होते. एके दिवशी शहरात बाजारात जाताना मला मंगेश भेटला. तो एकटाच होता. त्याने माझ्याकडे पाहिले. मी माझ्या मुलीला घेऊन होते. त्याने त्या बाळाकडे बघितले. त्याचे डोळे भरून आले. ही माझीच मुलगी आहे, मयुरी, तो हळू म्हणाला. मंगेश, हे सत्य कोणाला कळता कामा नये. तू ही गोष्ट विसरून जा. माझे आयुष्य आता स्थिर आहे, तुझेही व्हावे, मी म्हणाले. त्याने माझ्या हातात एक छोटेसे खेळणे दिले आणि म्हणाला, तिला माझा आशीर्वाद दे. मी कधी तिच्या आयुष्यात येणार नाही. तो निघून गेला. त्या दिवसानंतर मी मंगेशला पुन्हा कधी पाहिले नाही. माझी मुलगी आता 2 वर्षाची आहे. ती हसते, खेळते. तिच्या चेहऱ्यावर मंगेशची वैशिष्ट्ये असली तरी माझा नवरा तिला आपलीच मानतो. कांचन आपल्या मुलासोबत आनंदात आहे. आम्ही दोघी भेटतो, पण त्या रहस्याचा कधीही उल्लेख होत नाही. ते रहस्य आता फक्त माझ्या मनात आहे आणि कदाचित मंगेशच्याही मनात. पण काळाने ते सर्व जखमा भरून काढल्या. कधी कधी रात्री उशिरा मी त्या जुन्या आठवणींमध्ये हरवून जाते. तो ओला टावेल, ती हॉटेलची खोली, तो पाऊस, सगळे डोळ्यांसमोर उभे राहते. पण आता मी त्या सगळ्या पलीकडे गेले आहे. मी माझ्या मुलीकडे बघते, तिच्या गोंडस हसण्याकडे बघते आणि मला वाटते काही गोष्टी अनुभवल्या असतात, सांगायला नसतात. हेही तसेच आहे. कांचनचे दुसरे लग्न केले होते. तिचा नवरा सुजित एक प्रामाणिक माणूस होता. तिने पहिल्या नवऱ्यापासूनचा मुलगा स्वतःकडे ठेवला होता. तो आता 7 वर्षांचा होता. कांचन आनंदात होती. तिने मला एकदा सांगितले होते, ताई, भूतकाळात राहून काही होत नाही, पुढे जायला हवं. पण माझे भूतकाळ मात्र माझ्या डोळ्यांसमोर उभे होते, कारण सायली दररोज मला ती आठवण करून द्यायची. एके दिवशी शहरातील एका मॉलमध्ये सायलीला घेऊन गेले होते. ती खेळण्याच्या एका दुकानात खेळत होती. अचानक माझी नजर एका माणसावर पडली. तो माणूस दुकानातून बाहेर पडत होता. त्याच्या हातात एक छोटी मुलगी होती. त्या मुलीचे डोळे मोठे काळेभोर होते. ती हसत होती. त्या हसण्यात काहीतरी ओळखीचे होते. तो माणूस मंगेश होता. माझे हात थरथरले. मी लगेच सायलीला उचलले आणि दुसऱ्या बाजूला वळाले, पण मंगेशची नजर माझ्यावर पडलीच. तो थबकला. त्याने मुलीला खाली उतरवले आणि हळू माझ्याकडे आला. मयुरी, त्याने हळू आवाजात नाव घेतले. मी मागे सरकले. मंगेश, कृपया करून आपली भेट होऊ नये, अशीच मी इच्छा करते. त्याने सायलीकडे पाहिले. ती माझ्या मांडीवर होती. तिच्या डोळ्यांकडे बघून त्याचे डोळे भरून आले. ही माझी मुलगी ना? त्याने विचारले. मी काहीच बोलले नाही, पण माझी शांतताच तिचं उत्तर होती. मंगेशने खोल श्वास घेतला. मयुरी, मी दुसरे लग्न केले आहे. ही माझी मुलगी अन्वी, तिची आई माझी दुसरी पत्नी आहे, पण मी कधीच तुला विसरलो नाही. त्याच्या बोलण्याने माझ्या मनात जुनी वारे वाहू लागली, पण मी स्वतःला सावरले. मंगेश, तू तुझ्या आयुष्यात राहा, मी माझ्यात. आपण एकमेकांसाठी अनोळखी आहोत. मी सायलीला घेऊन तिथून निघाले, पण मनातून जाताना एक गोष्ट स्पष्ट झाली. मंगेश अजूनही माझ्यात अडकला होता. सायली आता मोठी होत होती. ती शाळेत जाऊ लागली होती. एके दिवशी तिने विचारले, आई, माझे डोळे बाबांसारखे का नाहीत? माझ्या मैत्रिणी म्हणतात की मी तुझ्यासारखी नाही दिसत. तो प्रश्न माझ्या काळजात भोसकल्यासारखा होता. मी हसून म्हणाले, प्रत्येकाची वैशिष्ट्य वेगळी असतात. तू सुंदर आहेस एवढं पुरे आहे. पण त्या रात्री मी झोपू शकले नाही. सत्य एक दिवस बाहेर येणार होते.
मी त्यासाठी तयार होते का? नक्कीच नव्हते. काही दिवसांनी माझ्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरने फोन आला. मी उचलला तर दुसऱ्या दिवशी बाजूला मंगेश. मयुरी, मला तुला एकदा भेटायचं आहे. गंभीर कारणासाठी कृपया नकार देऊ नकोस. त्याचा आवाज गंभीर होता. मी विचार केला. पुढच्या दिवशी एका कॉफी शॉपमध्ये भेटायचे ठरले. भेटीच्या दिवशी मंगेश लवकर आला. त्याच्या चेहऱ्यावर चिंता होती. तो म्हणाला, मयुरी, अन्वीला एक आजार झाला आहे. डॉक्टर म्हणतात की तिला बोन मॅरो ट्रान्सप्लांट हवं आहे. तिच्या आईची बोन मॅरो जुळली नाही, माझीही नाही. पण अशक्य गोष्ट म्हणजे सायलीची बोन मॅरो अन्वीशी जुळते आहे. शक्यतो त्याचं वडिलांपासून झालेल्या भावंडांमध्ये हे शक्य असते. माझ्या तोंडातून शब्दच फुटेना. मला समजले, अन्वी आणि सायली या एकाच वडिलांच्या मुली होत्या. मंगेशच्याच. तुला काय हवं आहे? मी थंड आवाजात विचारले. सायलीची थोडीशी बोन मॅरो देण्याची परवानगी. अन्वीचे प्राण वाचवायचे आहेत. मी विनवणी करतो आहे. मयुरी, तुझ्या मुलीमुळे माझी मुलगी जगू शकते. त्याचे डोळे पाणावले. मी घरी आले आणि खूप विचार केला. एकीकडे होती माझी लाज, माझे रहस्य. दुसरीकडे होते एक लहान मुलीचे आयुष्य. मी प्रकाशला सगळे सांगायचे ठरवले, कारण सायलीच्या तपासणीसाठी त्याची परवानगी लागणार होती. त्या रात्री मी प्रकाशला सर्व सत्य सांगितले. तो स्तब्ध झाला. त्याच्या डोळ्यात राग, दुःख, विश्वासघात सगळे होते. तो बराच वेळ शांत बसला. मग तो हळू म्हणाला, मयुरी, तू माझ्याशी खोटं बोललीस, पण आता एका मुलीचा जीव अडकला आहे. मी सायलीला घेऊन जाईन तपासणीसाठी, पण तुझ्यावरचा विश्वास तो कधीच परत येणार नाही. मी रडले. प्रकाश माझ्यापासून दूर गेला. तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होता. सायलीची तपासणी झाली, बोन मॅरो जुळली, अन्वीवर उपचार झाले आणि ती बरी झाली. पण या सगळ्यात माझे स्वतःचे घर उद्ध्वस्त झाले. प्रकाश माझ्याशी बोलेनासा झाला. तो सायलीवर मनापासून प्रेम करत होता, पण माझ्याकडे तो फक्त सायलीची आईनी म्हणून पाहू लागला. नवरा बायकोचे नाते संपले होते. कांचनला जेव्हा हे सगळे कळले तेव्हा ती माझ्याकडे धावत आली. ती म्हणाली, ताई, तू एकटी नाहीस, मी तुझ्यासोबत. आज मी आणि सायली एका छोट्या घरात राहतो. प्रकाश आम्हाला आर्थिक मदत करतो, पण तो वेगळा राहतो. मी एक छोटीशी दुकाने सुरू केली आहे. सायली आता शाळेत जाते. तिला अजून सत्य माहीत नाही. मंगेशची पत्नीला सगळे कळाले. तिनेही मंगेशला सोडले, कारण तिला कळाले की मंगेश अजूनही माझ्याबद्दल विचार करतो. मंगेश आता एकटाच राहतो. कधी कधी तो सायलीला भेटायची परवानगी मागतो, पण मी नकार देते. सायली झोपल्यानंतर मी खिडकीजवळ उभे होते. बाहेर पाऊस सुरू झाला होता. तो पाऊस मला त्या हॉटेलच्या रात्रीची आठवण करून देत होता. मी मनातल्या मनात विचार करते, किती सुंदर सुरुवात होती ती, पण शेवट एवढा वेदनादायी होईल असे कधी वाटले नव्हते. काळाने मला एक धडा शिकवला. प्रत्येक स्पर्शाची, प्रत्येक क्षणाची किंमत मोजावी लागते. आणि ही कथा आजही संपलेली नाही, कारण सायली मोठी होत आहे. एक दिवस तिला सत्य कळेल. तेव्हा ती कशी प्रतिक्रिया देईल हे कोणी सांगू शकत नाही. तोपर्यंत मी थांबले आहे. भूतकाळाशी समेट करण्याचा प्रयत्न करते आहे आणि माझ्या सायलीसाठी एक नवा आवाज उभा करते आहे.